नमस्कार. तर आपण आलेलो आहे बालासुंदरी माता देवस्थान शेंदूरझणा घाट येथे. तर इथे 7 शक्तिपीठापैकी हे असं शक्तिपीठ आहे, हे 6वं शक्तिपीठ आहे. तर या ठिकाणी भव्य असा सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत बोलण्यासाठी गावकरी मंडळी आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ या मंदिराविषयी काय वैशिष्ट्य आहे. तर मंदिराचे विशिष्ट सांगायचे म्हटले तर 7 शक्तिपीठापैकी एक 6वं शक्तिपीठ हे शेंदूरझणा घाटमध्ये आहे. आणि आई भवानी आणि माँ बालासुंदरी या नावाने या देवीला ओळखल्या जातात. आणि बालापेठ येथे ही देवस्थान आहे. तर बालापेठ हे नाव आई बालासुंदरी या नावानेच पडलं असावं असं सांगितलं जाते. धन्यवाद भाऊ. तुम्ही काय सांगणार? हे माताराचं मंदिर सातपुड्याचे पायथ्याशी वसलेलं आहे. जुनी अशी आख्यायिका आहे की ह्या मंदिरात उत्तर भारतातून दक्षिण भारतात नागे लोक जात होते. त्यांना आई मालपोळ्याचं जेवण देत होते ना. आईच्या नावाचं जर झालं तर माँ बालासुंदरी, बालाची बालापेठ, सुंदरीचं सुंदरीझणा, नंतर शेंदूरझणा झालं. त्याच्यानंतर शेंदूरझणा घाट असे या गावाला नाव पडले. हे माँ आई जगदंबेच्याच नावाने ओळखलं जाणारं गाव आहे. आणि इथं चैत्र आणि आश्विन असे 2 नवरात्र साजरे केले जाते. त्यामध्ये चैत्र नवरात्रात आधी इथं रेड्याची बली दिल्या जात होते, पण ती आता परंपरा कालांतराने बंद झाली. आजही इथं लंगर लागतो. सर्व गावातले भाविक भक्त येतात. आणि हनुमान जयंती दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यात्रेचं स्वरूप खूप मोठं असते. यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी असते. दसरा नवरात्रात सर्व गावातील भाविक भक्त येतात आणि देवीला आधी ते बेलफूल जाऊन म्हणून असं चढवत होते, पण आता ती परंपरा थोडी बंद झाली आहे. न आश्विन नवरात्रात दररोज महाप्रसाद दिला जातो. ते गावातीलच भक्तजन देतात. आणि चैत्र नवरात्रात सुद्धा लंगर असतो. त्या दिवशी पुन्हा भंडारा असतो. आता आम्ही तर नवीन आहे इथे. आश्विन नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे दोन्ही उत्सव साजरे होतात. आश्विन नवरात्रामध्ये दररोज महाप्रसाद कोणी नाही कोणी इथे महाप्रसाद देतात आणि हजारो भाविक भक्त महाप्रसाद घेतात इथे. आणि चैत्र नवरात्रामध्ये हा जो सप्ताह आहे हा आम्ही 5 वर्षानंतर हा मोठा देवी भागवत सप्ताह घेतो. म्हणजे शेंदूरझणा घाट नगरीमध्ये भरपूर सप्ते होते. त्याच्यामुळं आम्ही वर्गणीच्या माध्यमातून कोणावर कार्यकर्त्यावर भार न पडता 5 वर्षानंतर आम्ही हा सप्ताह घेतो. भव्य दिव्य आयोजन असते. मोठे यात्रा येथे भरल्या जाते. हनुमान जयंती दिवशी इथे काल्याचं कीर्तन होते. त्याच्यानंतर 5 वाजतापासून महाप्रसाद सुरू होतो दरवर्षीप्रमाणे. आणि यात्रेचं स्वरूप पण खूप मोठं असतात. आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत हा महाप्रसाद चालतो. हलवापुरी चना हा महाप्रसाद होते इथे. आणि सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही हा नवरात्र उत्सव साजरा करतो पूर्ण गावातल्या जनते. तुम्ही किती दिवसापासून येतात? मी कमीत कमी आता 10 वर्ष होऊन राहिले. 10 म्हणजे 10च्याही वर. काही वैशिष्ट्य सांगा तुम्ही मंदिराविषयी. हे एक जागृत मंदिर असल्यासारखं आहे. आणि ज्या इच्छा असतात त्या पुऱ्या होतात जवळपास. आणि एक मनाला मंदिरात आल्यानंतर एक शांती मिळते. धन्यवाद भाऊ. शेंदूरझणा नगरीमध्ये हे जे मंदिर आहे माँ बालासुंदरी देवी देवस्थान हे फार पुरातन आहे. आणि आमच्या लहानपणापासून आम्ही पाहतो आहे की लोकांची एक श्रद्धा आहे शेंदूरझणा घाटच्या लोकांची. आणि इथे ही चैत्रातली जी यात्रा नेहमी भरत असते. आणि आजची जी नवीन तरुण पिढी आहे त्यांच्या सहकार्यामुळे आज हे मंदिर आज सुस्थितीमध्ये आपल्याला दिसतं आहे. इथं बरंच बांधकाम झालेलं आहे. आणि एक शेंदूरझणा घाट नगरीचं जे वातावरण आहे ते धार्मिक झालेलं आहे. सर्व याकरता जे तरुण पिढी आहे म्हणून होता इथं खूप पुरातन मंदिर आहे हे शेगाठचं. इथे अगोदर नागे लोक यायचे. हा जो आहे रवाळा जो बाहुली हा रोड आहे. हा रोडवर ह्या मध्यस्थी पडत असल्याकारणामुळे देवीच्या मंदिरात इथं येऊन इथं राहायचे ते. त्याच्यानंतर काही सालानं ते याचं डेव्हलपमेंट होत गेलं आणि त्यांनी हे
मंदिर नंतर बांधकाम केलं. आता या मंदिराचं बांधकाम आता सुरळीत चालू आहे. भाविक भक्त येतात इथं. चैत्र आणि आश्विन नवरात्रामध्ये उत्सव साजरे होतात आलेला आहे. आणि भागवत ऐकण्यासाठी महिला मंडळी व पुरुष मंडळी इथे येत आहे.